शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तीन मोठ्या अभिनेत्यांना एका जाहिरातीमुळे एफडीआयची नोटीस मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला विमल ब्रँड। पण तुम्हाला माहित आहे का, ज्या ब्रँडची देशभरात चर्चा होते त्याचा मालक नेमका कोण आहे? हा ब्रँड वर्षाला किती कोटींची उलाढाल करतो आणि या जाहिरातीमागं नेमकं प्रकरण काय आहे? चला या सगळ्या प्रश्नांची माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी सनोपर, दिनांक न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल वेलचीच्या जाहिराती संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। एफडीआयच्या म्हणण्यानुसार या जाहिरातीमुळे थेट पान मसाल्याचं नाव न घेता त्यांच्या ब्रँडचं अप्रत्यक्ष प्रमोशन होत असल्याचा मुद्दा उपस्थित झालाय। त्यामुळे तिन्ही अभिनेत्यांसह जाहिरात करणाऱ्या कंपनीची चर्चा सुरू झाली। विमल हा ब्रँड विमल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजशी संबंधित आहे। उपलब्ध माहितीनुसार विमल कुमार अग्रवाल हे या ग्रुपचे मालक आणि अध्यक्ष आहेत। 1990च्या दशकात व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर कंपनीने पान मसाला, वेलची आणि संबंधित उत्पादनांच्या बाजारात मोठा विस्तार केला। आज विमल हे नाव देशभरात मोठ्या प्रमाणावर ओळखलं जातं आणि त्यांचं वितरण नेटवर्कही मोठं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कंपनीची कमाई किती? उपलब्ध रिपोर्टरनुसार विमल ग्रुपचा वार्षिक महसूल सुमारे 1900 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। म्हणजेच या ब्रँडची आर्थिक उलाढाल किती मोठी आहे याचा अंदाज यावरून येतो। मात्र कंपनीच्या मालकांची वैयक्तिक संपत्ती किती आहे याची अधिकृत आणि अचूक माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही। दुसरीकडे भारतातील पान मसाला आणि गुटखा उद्योगाची एकूण बाजारपेठही हजारो कोटी रुपयांची आहे। त्यामुळे विमल सारख्या मोठ्या ब्रँडची बाजारातील उपस्थिती महत्त्वाची ठरते। दरम्यान तंबाखू आणि पान मसाला सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत केंद्र सरकारकडून सातत्याने जनजागृती केली जाते। त्यामुळे एका जाहिरातीपासून सुरू झालेली ही चर्चा आता ब्रँडचा मालक कोण, कंपनी किती मोठी आहे आणि सेलिब्रिटी जाहिरातींमधून उत्पादनाचं अप्रत्यक्ष प्रमोशन होतंय का, या तिन्ही मुद्द्यांभोवती फिरताना दिसत आहे। अशाच महत्त्वाच्या आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।